नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाश्चिमात्य राजकीय विचारवंतातील थॉमस हॉब्स हा विचारवंत पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक डॉक्टर दत्ताहरी होनराव, राज्यशास्त्र विभाग प्रमुख श्री हावगी स्वामी महाविद्यालय उदगीर. थॉमस हॉब्स हा विचारवंत आपण अभ्यासासाठी घेतो आहोत. आपल्या सर्वांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा. तर विद्यार्थी मित्र हो, थॉमस हॉब्स हा जो विचारवंत आहे तो सामाजिक करारवादी विचारवंत म्हणून ओळखला जातो आणि करारवादी विचारवंताची काही वैशिष्ट्ये आहेत. हॉब्स, लॉक, रुसो ही तिघही करारवादी विचारवंत आहेत आणि यांच्या करारामुळं, सामाजिक करार सिद्धांतामुळं आपण पाहतो की यामध्ये राज्याकडं पाहण्याचा दृष्टिकोनच बदललेला आहे. नाहीतर तत्पूर्वी राज्य ही ईश्वरावरचं पृथ्वीवरील अवतार आहे अशी भूमिका घेतल्या जात होती आणि या करारामुळं लोकशाहीला एक अधिष्ठान मिळालं. मानवानी करारातून राज्य निर्माण केलेलं आहे अशा पद्धतीची भूमिका थॉमस हॉब्स, लॉक, रुसोनी घेतलेली आहे आणि म्हणून राज्यशास्त्रामध्ये हे तिन्ही विचारवंत करारवादी विचारवंत म्हणून ओळखले जातात आणि अत्यंत महत्त्वाची ही विचारवंत आहेत. तर विद्यार्थी मित्र, बद्दलची काही तथ्य आपण लक्षात घेतली पाहिजेत. थॉमस हॉब्सचा चर्च सत्तेला विरोध होता. हॉब्सच्या सामाजिक करारात 2 गट नव्हते. हॉब्सच्या मते सार्वभौम सत्ता कराराची निर्मिती आहे. निसर्गावस्थेत व्यक्तीस नैसर्गिक अधिकार होते. बरेच प्रश्न पुन्हा पुन्हा परीक्षेमध्ये रिपीट होत असतात. पहिला मुद्दा आहे, हॉब्स हा ब्रिटिश विचारवंत आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर दुसरं आहे की सामाजिक करारातून राज्याची निर्मिती झाली असा हॉब्सने ठाम विचार मांडलेला आहे. मनुष्य स्वभावाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे, कारण मॅकिवलीनी मनुष्य स्वभाव सांगितला होता की स्वार्थी आहे आणि त्याच पद्धतीने यांनी सुद्धा मनुष्य हा स्वार्थी आहे हे मांडलेलं आहे. निसर्ग अवस्था काय होती तर भयावह अवस्था होती ही त्यांनी मांडणी केलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी जर आपण बारकाईने समजून घेतल्या तर यावरच पुढं परीक्षेमध्ये प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले जातात. हीच मुद्दे बदलून प्रश्न विचारले जातात. त्यामुळं हॉब्सचा विचार समजून घेत असताना थोडक्यात ही जी 8-9 मुद्दे आहेत ती हॉब्सच्या विचाराची कुंजी आहे असं आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, सामाजिक करारातून राज्य निर्मिती झालेली आहे. कारण हॉब्सच्या पूर्वी हेगेलनी सांगितलं होतं की राज्य हा ईश्वराचा पृथ्वीवरील अवतार आहे. त्यामुळं मग राज्याची आज्ञा ही ईश्वराची आज्ञा समजून लोक पालन करत होती. पण सामाजिक करार सिद्धांतामुळं मानवी कर्तृत्वाला महत्त्व प्राप्त झालं आणि राज्य हे ईश्वर निर्मित नसून मानव निर्मिती आहे. माणसाने आपल्या गरजेतून ते निर्माण केलेलं आहे हा विचार दृढ झालेला आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे, लोकांनी हा करार कशा पद्धतीने केला तर हॉब्सने सांगितलं की हा करार आपापसामध्ये केला आणि एक राज्य कसं आहे तर त्यांनी सांगितलं लेविएथानसारखा एवढं विशाल आहे, त्यामध्ये एवढी सार्वभौम शक्ती एकत्रित झालेली आहे आणि भयभीत समाजाला त्याच्यापासून अभय मिळालेला आहे. त्यानंतर चौथा मुद्दा आहे, सार्वभौम सत्ता कराराची निर्मिती आहे. सार्वभौम सत्ता काय आहे तर ती कराराची निर्मिती आहे. करारामधून ती सत्ता निर्माण झालेली आहे. मग ही सार्वभौमता कशी असते तर त्यांनी सांगितलं ती निरंकुश असते, ती अदेय असते, कोणाला देता येत नाही अशा स्वरूपाची ती आहे. त्यानंतरचा 5वा मुद्दा आहे, कराराचे नियम फक्त जनतेस लागू होते, सार्वभौम सत्तेस नाही. तो निरंकुश होता, त्याला ते लागू नव्हते. हे सगळे नियम जनतेला लागू होते आणि मग त्याने निरंकुश राज्यशाहीचं ते समर्थन आहे, कारण तो काळच तसा आहे इंग्लंडमध्ये आणि त्यांनी ती ही सगळी मांडणी अशा पद्धतीने केलेली आहे. त्यानंतरचा 6वा मुद्दा आहे, हॉब्सने निरंकुश सत्तेचं समर्थन केलेलं आहे. हॉब्सचा हा लेविएथान हा जो राजा आहे त्याच्यावर अंकुश कोणाचा नाही, तो सुप्रीम आहे. त्यानंतरचा 7वा मुद्दा आहे, मनुष्य स्वभावतः स्वार्थी आणि वाईट होता. हॉब्सने सांगितलेलं आहे की तो कोल्ह्यासारखा आहे, तो भित्रा आहे, त्यामुळं मग त्याला नियंत्रित करण्यासाठी जे मॅकिवलीने सांगितलं, मॅकिवलीचा बराचसा इम्पॅक्ट आपल्याला हॉब्सवर पाहायला मिळतो. त्यानंतर हॉब्सच्या विचारामधलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर 8वा मुद्दा आपण लक्षात घेतलं पाहिजे की हा जो करार आहे तो एकच करार आहे, दुहेरी नाही, जो की पुढं लॉकनी सांगितलेला आहे तशा पद्धतीचा नाही, तर हा एकच करार आहे. त्यानंतर 9वा मुद्दा ह्याच्यातला आपल्याला हा लक्षात घेतला पाहिजे की निसर्गावस्थेमध्ये नैसर्गिक अधिकार होते. मग प्रश्न येऊ शकतो की निसर्गावस्थेमध्ये कोणते अधिकार होते तर ते नैसर्गिक अधिकार होते, हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. आणि मग या मुद्द्यांच्या आधारावर प्रत्यक्ष परीक्षेमध्ये प्रश्न कशी येतील हे आपण पाहू उदाहरण घेऊन आणि ते प्रश्न प्रत्यक्षात घेऊन त्याची पर्याय काय असतील आणि आपण त्याची उत्तरं कशी निवडली पाहिजेत हे पाहू. कमी वेळामध्ये व्हिडिओ झाला पाहिजे म्हणून आपण पर्याय सगळे वाचणार नाही, डायरेक्ट पर्यायाच्या उत्तराचा आपण विचार करू. बाकी पर्याय सगळे आपल्याला स्क्रीनवर दिसतील, ते आपण पाहून घ्या. आणि विद्यार्थी मित्र हो, MCQची परीक्षा ही तशी पाहता सोपी असते आणि तशी पाहता ती अवघडसुद्धा असते.
कारण अत्यंत टोकदारपणे आपण अभ्यास केला असेल, मुद्देसूद अभ्यास केला असेल तर ते आपल्याला सोपी जाते. पैकीचे पैकी मार्क आपल्याला घेता येऊ शकतात आणि ते घेण्यासाठी आपण प्रयत्न करावा. कारण यामध्ये प्रश्न सोडवताना क्रमाने न जाता एक्झामिनर पेपर सेटरची काय मानसिकता आहे ही आपण लक्षात घेतली पाहिजे आणि त्यानुसार आपण गेलो पाहिजेत. आणि यापूर्वीचे जर आपल्याला व्हिडिओ पाहायचे असतील तर वर आय बटनवर आपण क्लिक करा. प्लेलिस्ट दिलेली आहे, त्या प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओ पाश्चिमात्य विचारवंताची आहेत. म्हणजे अशा पद्धतीने आपण अभ्यास करू शकतो. प्रथम दृष्टीने काही प्रश्न हे तुम्हाला पर्याय न पाहता उत्तर येतील, ती ताबडतोब सोडली पाहिजेत. नंतर मग आपण बाकी प्रश्नांचा विचार करू. तर पाहू आपण आज हॉब्सवर पहिला प्रश्न काय आहे तो. हॉब्स हा डॅश डॅश विचारवंत होता. हॉब्स हा ब्रिटिश विचारवंत होता. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. हॉब्सनी लिहिलेल्या राजकीय ग्रंथाचे नाव डॅश डॅश आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो हॉब्सनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव लेविएथान हे आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक आहे 3. हॉब्सच्या मते मनुष्य मुळात डॅश डॅश आहे. हॉब्सच्या मते मनुष्य मुळात स्वार्थी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. हॉब्सच्या मते राज्य पूर्वस्थितीत डॅश डॅश होती. राज्य पूर्वस्थिती भयावह होती. भयभीत करणारी भयावह अशी अराजकाची स्थिती होती आणि म्हणून याचं भयावह हे उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. हॉब्सच्या मते निसर्ग अवस्था डॅश डॅश होती. निसर्ग अवस्था राज्यरहित होती. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक आहे 6. हॉब्सच्या मते निसर्ग अवस्थेत मनुष्य काय वातावरणात जगत होता. हॉब्सच्या मते निसर्ग अवस्थेत मनुष्य भययुक्त वातावरणामध्ये जगत होता. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. हॉब्सनी वर्णन केलेल्या निसर्ग अवस्थेत बदल हळूहळू होत होते. नैसर्गिक बदल हळूहळू होत होते. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. हॉब्सच्या मते नैसर्गिक कायदे डॅश डॅश अस्तित्वात होते. हॉब्सच्या मते नैसर्गिक कायदे निसर्ग अवस्थेत अस्तित्वात होते, समाज व्यवस्थेत नाही किंवा राज्य व्यवस्थेत नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. हॉब्सच्या मते सामाजिक करार लोकांनी डॅश डॅशमध्ये केला. हॉब्सच्या मते सामाजिक करार लोकांनी आपापसामध्ये केलेला आहे, त्यामुळे बाकीचे पर्याय चुकीचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. हॉब्सच्या मते सत्ताधीश करारातील एक पक्ष डॅश डॅश दिलेला आहे. हॉब्सच्या मते सत्ताधीश करारातील एक पक्ष नव्हता, हा एकेरी करार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. हॉब्सच्या मते सार्वभौम सत्ता कराराची डॅश डॅश होती. हॉब्सच्या मते सार्वभौम सत्ता कराराची निर्मिती होती, समाप्ती, विकास किंवा स्थिरता नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. हॉब्स राज्य व डॅश डॅश यात फरक करीत नाही. हॉब्स राज्य व समाज यामध्ये फरक करीत नाही. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक आहे 13. हॉब्स कराराचे प्रतिपादन करतो. हॉब्स एका कराराचे प्रतिपादन करतो, एकेरी करार आहे, मी अगोदरच सांगितलेलं आपल्याला. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. हॉब्स निरंकुश सत्तेचे समर्थन करतो. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आहे 15. हॉब्सच्या मते सार्वभौम सत्तेस डॅश डॅश लागू नव्हता. सार्वभौम सत्तेस कायदा लागू नव्हता. प्रश्न क्रमांक आहे 16. हॉब्सच्या मते कायदा म्हणजे सार्वभौम सत्तेची डॅश डॅश होय, सार्वभौम सत्तेची इच्छा होय, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. हॉब्स डॅश डॅश शासन प्रणालीस प्राधान्य देतो. हॉब्स राज्यशाहीस प्राधान्य देतो. हॉब्स हा राज्यशाहीचा पुरस्कर्ता आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे इहलोकीचा कायदा व दैवी कायदा यांच्यात विसंवाद असेल तर जनतेने डॅश डॅश कायद्याचे पालन करावे असे हॉब्सचे मत होते. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे इहलौकिक कायदा आणि दैवी कायदा यांच्यात विसंवाद असेल तर जनतेने इहलौकिक कायद्याचे पालन करावे असे हॉब्सचे मत होते. दैवी, ऐश्वरी किंवा नैतिक असं नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. हॉब्स चर्चच्या सत्तेस राज्याच्या सत्तेपेक्षा डॅश डॅश दर्जा देतो. राज्याच्या सत्तेपेक्षा दुय्यम दर्जा देतो. हॉब्स चर्चच्या सत्तेस दुय्यम दर्जा देतो.
त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. शेवटचा प्रश्न आहे चर्च सत्तेस स्वतंत्र दर्जा देण्याच्या विरोधात हा होता. विरोधात हा शब्द इथं अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीने आपण 20 प्रश्न पाहिलेले आहेत. MCQचा अभ्यास करत असताना बारकाईने अभ्यास करावा लागतो. सूक्ष्मपणे हे पाहावं लागत असते आणि परीक्षा देत असताना आपण 3 टप्प्यामध्ये ही परीक्षा प्रश्न सोडवली पाहिजेत. पहिल्या टप्प्यामध्ये प्रथमदर्शनी जो प्रश्न आपल्याला सोडवता येतो तो प्रश्न सोडवला पाहिजे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण थोडा विचार करून जे प्रश्न सोडवता येतात ती सोडवली पाहिजेत आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण जी प्रश्न येत नाहीत त्याचा लॉजिक लावून ती कंप्लीट करून टाकली पाहिजेत. कारण आपल्या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आणि म्हणून त्यामध्ये सुद्धा आपल्याला फायदा होऊ शकतो. जे अशा पद्धतीने आपण परीक्षा दिली पाहिजे. धन्यवाद विद्यार्थी मित्र. या चॅनलवर कोणी नव्याने आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. यापूर्वीच व्हिडिओची प्लेलिस्ट पाहायची असेल वर आय बटनवर क्लिक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.